नमस्कार मित्रांनो, आजचा आपला टॉपिक गरुड झेप म्हणजे काय आणि गरुडाला गरुडच का म्हणतात त्याविषयी आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, गरुड झेप म्हणजे काय? सर्वप्रथम गरुड झेप म्हणजे काय हे आपण पाहू. गरुडाला गरुड का म्हणतात? जो गरुड आहे, गरुड नावाचा पक्षी आहे, त्याला गरुड का म्हणतात? त्याची झेप गरुड झेप का आहे? त्याची झेप जी आहे ती गरुड झेप का आहे? पोपट, कावळा, चिमणी यांच्या झेपा गरुड झेपा सारख्या का नाही? पोपट, चिमणी, कावळा यांच्या झेपा गरुड झेपेसारख्या का नाही? काय फरक आहे त्यांच्यात तुम्हाला माहीत आहे का? काय फरक आहे त्यांच्यात तुम्हाला माहीत आहे काय? तर चला मी तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस गरुडाचं पिल्लू जन्म घेते, ज्यावेळेस गरुडाचं पिल्लू जन्म घेते त्यावेळेस त्याची आई सरळ त्याला आपल्या पंजात घेते, पकडते. ज्यावेळेस गरुडाचं पिल्लू जन्म घेते त्यावेळेस त्याची आई त्याला आपल्या पंजात घेते, त्याला पकडते आणि सरळ आसमानात, सरळ आकाशात भरारी घेते. नुकतंच जन्माला आलेलं पिल्लू ज्याला श्वास कसा घ्यायचा माहीत नाही, वारा म्हणजे काय माहीत नाही, आभाळ कसं असते माहीत नाही, जगणं मरणं नुकतंच काहीच माहीत नाही त्याला. नुकतंच आयुष्यात आलंय, आईनं कुशीत घ्यावं, सावरावं, भरवावं, आवरावं. पण तीच आई जन्मातच आपल्या पिलाला पंजात पकडते आणि आकाशात घेऊन जाते, भरारी घेते आणि उंच आभाळात अधिक उंच. त्या पिलाला काहीही ना समजेल, त्या पिलाला काहीही ना समजेना आणि अफाट उंचीवर गेल्यावर त्या गरुडाच्या आईनं आपल्या पिलाला आपल्या पंजात, आपल्या मुलाला सरळ खाली सोडून द्यावं. त्याच आईनं आकाशात आपल्या पिलाला उंच भरार घेऊन द्यावं आणि खाली सोडून द्यावं. वाऱ्याच्या वेगानं ते पिल्लू सरसर खाली यायला लागलं. वाऱ्याच्या वेगानं ते पिल्लू सरसर खाली यायला लागते. आता खाली पडणार, आपटणार, कपाळ मोक्ष होणार, संपलं. त्या पिलाचं खाली पडणार, कपाळ मोक्ष होणार, त्याचा सर्वनाश होणार. त्या अर्थ साध्य घालतं. हे आई मला धरणार. ते पिलू असं म्हणतं, हे आई मला धरणार, हे आई मला कुशीत घेणार, हे आई मला कुशीत घेणार, हे आई. ते वेगात खाली येतोय. ती आई मात्र वरच्या वर गिरटा घालत राहते. ती आई ही आकाशात आपल्या मुलाला सोडून देते आणि वरतून अशा गिरट्या मारते, त्याच्याकडे लक्ष देते पण जात नाही. ती पिलू खाली हाक मारते, साध्य घालते, ही आई घेणार मला जवळ, ही आई. पण ती आई येत नाही. पिलू आता फक्त काही अवकाश राहिलं आणि आला, आपटणार, मरणार. आणि आता ज्या क्षणी त्याला कळलंय की आई आता येत नाही, त्या पिलाला ज्या क्षणी कळते की आता आपली आई येत नाही, त्या क्षणी तो स्वतःची शक्ती, त्या क्षणी तो गरुडाचं पिल्लू स्वतःची शक्ती, स्वतःचे पंख बाहेर काढतं. त्या पंखात सामर्थ्य आणतं. बघता वाऱ्यावर स्वार व्हायला लागतं. आणि एक क्षण असा येतो ते वाऱ्यावर स्वार होतं आणि सगळी शक्ती एकटून एक उंच झेप घेऊन भरारी घेतं आणि वर आईला सांगते, आई जमलं ग, मला पण उडता येतं. सोडून द्यावं लागतं स्वतःला, तेव्हा घडता येतं. स्वतःला सोडून द्यावं लागतं, तेव्हा घडता येतं. हे आयुष्यात आपल्याला खूप काही शिकून जाते. सोडून द्यावं लागतं स्वतःला, तेव्हा घडता येतं, तेव्हा गरुड होता येतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती पालकांनी. आता याच्यात पालकांसाठी काय दिलेलं आहे? पालकांनी सुद्धा त्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. प्रत्येक पालकाचं स्वतःच्या मुलांवर प्रेम असते. प्रत्येक आईवडिलांचं, पालकांचं स्वतःच्या मुलावर प्रेम असते. पण त्याला घडवायचं असेल ना, पण थोडंसं असं उंच नेऊन सोडून द्यावं खाली, त्याशिवाय ते हातपाय नाही हलवणार. आपल्या मुलाला सोडून द्यावं, त्याला योग्य संस्कार देऊन त्याच्यावर जिम्मेदारी, पैसा कमवण्याची, कष्ट करण्याची जिम्मेदारी द्यावी आणि त्याला घराच्या बाहेर सोडून द्यावं खाली. त्याशिवाय ते हातपाय नाही हलवणार, त्याशिवाय त्याचा कस नाही लागणार. दणके टोटके खाल्ल्याशिवाय जीवनाचा अनुभव त्याला येणार नाही. नाहीतर त्या काळात अडचण अशी झाली की मुलगा आईला विचारतो, आई सायकल चालू का? पण आई म्हणते, नको, सायकल नको चालू, तू पडून जाशील. आई पोहायला जाऊ का? नको, तू बुडून जाशील. मग खेळायला जाऊ का? नको, धडपडशील. मग काय करू आई? टी व्ही बघ. आई का म्हणते आपल्याला मुलाला, या युगात आई का म्हणते आपल्या मुलाला, टी व्ही बघ. कशी इतिहास घडवणार ही मुलं कशी इतिहास घडवणार, कशी तयार होणार? मला प्रश्नच आहे. तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा की व्हिडिओ कसा वाटला. लाईक, शेअर, सबस्क्राईब, ऑल सबस्क्राईब, कमेंट जरूर करा.